मागच्या भागात आपण पाहिले की वीकेंड आल्यावर जुई बिल्डिंगमधल्या लोकांकडून आजींबद्दल माहिती काढायला सुरुवात करते. सर्वात पहिले सुरक्षिततेचा मुद्दा समोर ठेवून कोणीच माहिती सांगायला तयार होत नाही. मग तिने ती माहिती काढण्यामागचे कारण सांगितल्यावर सगळे तिला माहिती सांगतात. आजींचा नवरा 5 वर्षांपूर्वी गेल्यामुळे व मुलगा अमेरिकेत स्थायिक झाल्यामुळे त्या कशा एकट्या पडल्या आहेत हे तिला त्यांच्याकडून कळते. आजींसोबत बोलायला कोणीच नसल्याने त्या निर्जीव वस्तूंची गप्पा मारत असतात हे देखील तिला समजते. जुईला तिच्या नकळतच त्या आजींबद्दल एक प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर तयार होतो आणि आपण त्या आजींसाठी काहीतरी करायला हवे असे तिला वाटायला लागते. जुई विचार करत असते की आपण काय करावे की ज्यामुळे आजी खुश होतील आणि आपल्याशी मनसोक्त गप्पा मारतील. मग खूप वेळ विचार केल्यावर तिला सुचते की आपण आजींची ओळख वाढवूया, म्हणजे आपल्याला त्यांच्या आवडीनिवडींबद्दल माहिती होईल. जुई संध्याकाळी आजींकडे जाते. आजी थोड्या वेळाने दार उघडतात व दारावर कोण आले आहे हे मोठे डोळे करून बघायला लागतात. जुई आजींशी बोलायला सुरुवात करते. नमस्कार आजी, मी जुई. इथे या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायला आले आहे. तुमच्या गॅलरीमधून मी राहते तो फ्लॅट दिसतो. आजी: हो का, छान छान. जुई: त्या दिवशी तुम्हाला मी गॅलरीमध्ये पाहिले आणि तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची खूप आठवण आली, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले आहे. आजी: अगं बाई, हो का, आणि छान वाटतंय हो मला पण तुझ्या तोंडून माझ्यासाठी आजी अशी हाक ऐकून. जुई: आजी, मला पण तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटतंय. तुम्हाला कधीही कोणाशी गप्पा मारायची इच्छा झाली ना तर तुमची नात समजून मला नक्की बोलवा, मी नक्कीच येईन. आजी: हो ग, नक्की बोलवेन हो. आता तुला वेळ आहे का? जुई: हो आहे ना, बोला आजी. आजी: ये आतमध्ये ये, अशी दारावर नको उभी राहूस. असं आजी बोलल्यावर जुई घरात येऊन सोफ्यावर बसते. आजी: जुई, तू पहिले म्हणजे मला बोल आजी असं बोल. बोला आजी बोलल्यावर खूपच मोठं झाल्यासारखं वाटतं ग. यावर आजी आणि जुई दोघी मनापासून हसतात. अशा प्रकारे एखादी आजी आणि नात जशा एकमेकांशी गप्पा मारतील तशाच काहीशा गप्पा जुई आणि आजींमध्ये रंगतात. आता दोघींच्या या नात्याचे पुढे काय होते हे जाणून घ्यायचे असेल तर पुढचा भाग ऐकायला विसरू नका. त्यासाठी मनातले भावरंगला नक्की सबस्क्राईब करा.